नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर काही खुशी काही गमचं वातावरण सध्या पाहायला मिळते। काही आमदार खुश आहेत तर काही आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। आपल्यासोबत प्रकाश सुर्वे आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत आणि तुमच्या देखील नावाची चर्चा होती, पण तुमचं नाव त्या ठिकाणी दिसलं नाही, तुम्ही शपथविधीलाही गेला नाहीत। काय भावना आहेत तुमच्या? आज आपलं सरकार स्थापन झालेलं आहे। मला खात्री आहे सरकार चांगलं लोकहितार्थ काम करेल। मी नाराजीचा प्रश्न येत नाही, पण मी माझं पूर्ण मला जे काय आत्तापर्यंत मिळालं आहे ते सर्व संघर्षातून प्रचंड संघर्ष केल्यानंतर मला मिळालेलं आहे। माझे वडील हे श्रीनिवास मिलमध्ये कामगार होते। मिल बंद पडल्यानंतर आम्ही तिथून बोरिवलीला आलो। बोरिवलीला आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी मी आणि माझ्या आईने भाजीचा धंदा सुरू केला। भाजीचा धंदा सुरू करत असताना आम्ही सकाळी कॉलेजला जायचो आणि कॉलेज करून भाजीचा धंदा करायचो। मला आठवतं की बोरिवली स्टेशनपासून ते आमच्या MIB पर्यंत आम्ही डोक्यावर 50-50, 60-60 किलोची भाजीची गोणी घेऊन तिथपर्यंत यायचो। हे मी अद्याप विसरलो नाही आणि मरेपर्यंत विसरणार नाही। म्हणजे कष्ट हे संघर्ष हा माझ्या 5वीला पुजलेला आहे असं मला वाटतं। आता जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे, शिंदे साहेबांना कदाचित माझा विचार केला सुद्धा असेल, पण काही आजी मंत्री आहेत, काही मातब्बर नेत्याची मुलं आहेत, काही मोठ्या घरची लोक आहेत। मग मी एक गरीब घरचा कार्यकर्ता आहे आणि गरीब घरचा कार्यकर्ता असल्यामुळे मला संघर्ष करणं हे भाग आहे आणि संघर्ष आता ह्याच्यावरून हे संघर्ष करणं हेच माझ्या दृष्टीने आहे आणि हे आता याच्यावरून सिद्ध झालेलं आहे। आजी मंत्र्यांचं तुम्ही नाव घेताय, त्यांची नावं घेणार आहे आता झाले ते लक्षात येईल ना तुमच्या। आता पुढचं पाऊल काय असेल? हो, शिंदे साहेब काय ठरवतात त्याच्यावर आहे सर्व। पण शिंदे साहेबांनी असं पण सांगितलं की ॲफिडेव्हिटवर लिहून घेणार आणि पुढच्या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी देणार, त्यामुळे अपेक्षा आहे तुम्हाला? बघू, संघर्ष करणं हे माझं काम आहे। एक गरीब घरचा कार्यकर्ता आहे, संघर्ष करत राहणार। साहेबांसोबत राहणार तुम्ही? हो, आम्ही आता सत्तेमध्ये साहेबांबरोबरच आहोत आम्ही। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।